आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रथम घटक चाचणी परीक्षा। तर नुकताच झालेला हा पेपर आहे, तुम्ही पाहू शकता। फर्स्ट युनिट टेस्ट 2025 सब्जेक्ट आहे मॅथमॅटिक्स पार्ट 2। आता नुकताच हा पेपर झालेला आहे, तर तुम्ही कसा सोडवला, तुम्हाला कसा गेला असेल त्याविषयी आपण सगळे सविस्तर चर्चा करू। तुम्ही याचं उत्तर काय लिहिलं असेल, चूक की बरोबर, तुम्हाला किती मार्क्स पडू शकतात तुम्हाला गेस करू शकता तुम्ही। 9th स्टँडर्ड आहे, विषय 20 गुणांचा आहे हा विषय। तर मॅथमॅटिक्स पार्ट 2 पहिला क्रमांक आहे सॉल्व एनी 2। तुम्हाला 3 क्वेश्चन दिले असतात, तिन्हीमधील तुम्हाला एनी 2 सोडायचे। त्याची मी शॉर्टमध्ये इथे आन्सर कीसुद्धा काढलेली आहे। पहिल्याचं आन्सर येते AM = 4, याचा आन्सर आहे C = 56, AB BP आणि 3 AP दिलेला आहे। तर तुम्हाला कोलिनियरमध्ये आहेत का हे कम्पेअर सेगमेंट करायचे आहेत, दोन्ही सेगमेंट तर नाही, एक सेगमेंट छोटा एक सेगमेंट मोठा आहे। AP + BP इज द ग्रेटर दॅन AB इज द स्मॉल, then that's why the ABP is not collinear or the bisect of the AP. ओके, तर तुम्ही याचं उत्तर काय लिहिलं असेल तुम्ही गेस करू शकता। आणि याची तरी सुद्धा प्रॅक्टिस चालूच ठेवा, कारण की ही प्रश्नपत्रिका जरी आता प्रश्नपत्रिका झाली असेल तरीही 6 महिला हा पोर्शन असणार आहे। प्रथम युनिट टेस्टचा सर्व अभ्यासक्रम हा इयत्ता 9वीला सुद्धा 6 महिला परीक्षेला असतो। म्हणून बी आहे चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर द क्वेश्चन्स गिवन बिलो। फर्स्ट असणार आहे 1, तर तुम्ही कोणता टिक मार्क केला ते तुम्ही स्वतः गेस करू शकता। सेकंड, इफ द ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्ट द टू पॅरलल लाईन देन द सम इंटेरियर अँगल ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल, याचा आन्सर आहे 180। क्वेश्चन नंबर 2 फ्रॉम एनी 3 सांगितलेलं आहे, कोणतेही 3। इथे खरं तर मिस्टेक होती, करेक्शन होतं इथे 0 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे। डिस्टन्स बिटवीन द B अँड E, हा आहे B आणि हा आहे E, या दोन्हीमध्ये तुम्हाला डिस्टन्स काढायचं होतं। तर याचं डिस्टन्स काय आहे, पार्ट 2 अँड 4 5 - 2, आन्सर येत आहे तुमचं 3। तर अशा प्रकारे तर हीच प्रश्नपत्रिका कशी सोडवावी लागते, याचं आदर्श उत्तरपत्रिका कशी असते, तर ही एक मी काढून देईल तुम्हाला उत्तरपत्रिका कशी असते ते। आदर्श उत्तरपत्रिका तुम्ही पाहू शकता नेक्स्ट व्हिडिओमध्ये। इफ द क्वाड्रिलॅटरल इज द पॅरलोग्राम इज देन अपोजिट आर द कॉन्ग्रंट, इफ द क्वाड्रिलॅटरल इज द रेक्टेंगल ॲज द डायगोनल आर द कॉन्ग्रंट। हा क्वेश्चन तुम्हाला इफ अँड देन टाकून तुम्हाला बनवायचा आहे, तर तुम्ही बनवू शकता। थर्ड विचारलेला आहे तुम्हाला इन फिगर Y = हा दिला आहे 108 आणि हा दिला आहे 171, दोन्हींची ॲडिशन तुमची किती होते पहा, 179 होत आहे, इज नॉट इक्वल टू 180 डिग्री। दॅट्स वाय द 179 इज नॉट इक्वल टू 180 डिग्री, दॅट्स वाय दे आर नॉट द पॅरलल। ओके, जस्टिफाय झालं इथेच आपलं। थेरम विचारलेला आहे तुम्हाला टू अपोजिट अँगल फॉर्म बाय टू याच्यामध्ये अपोजिट बाय 2 इंटरसेक्टिंग लाईन आर द इक्वल मेजरमेंट, अशा 2 ह्या लाईन आहेत, तुम्हाला फिगरमध्ये दाखवते मी। तर तुम्ही हे थेरम सोडवलं की नाही परीक्षेमध्ये मला माहीत नाही, परंतु खूप सोपं आहे। AOD आणि ACOB हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहेत, आणि AOC म्हणजे हा वरचा भाग आणि हा DOB हा खालचा भाग, हे दोन्ही सुद्धा इक्वल असणार आहेत। हा आपला थेरम आहे। थेरमचा अर्थ तुम्हाला कळला असेल। गिवन काय दिले, AB अँड CD इज द इंटरसेक्ट पॉईंट O। ओके, ही AB रेषा आणि ही CD रेषा एका या बिंदूमध्ये हे जोडले गेलेले आहेत, इंटरसेक्ट झालेले आहेत। ओके, मग इथं CD फिलिंग द ब्लँक्स आहे। प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करायचं आहे, आपलं BOD कुठे आहे, BOD म्हणजेच याच्या जोडल्या काय येणार आहे, AOC असणार आहे। BOC आणि AOC + BOD 180 डिग्री आहे। अँगल इज अ लिनियर पेअरच्या नियमानुसार आहेत ह्या दोन्हीही। दुसरा आहे BOC, पहा हा BO आणि C, आणि हा येणार आहे DOB, हा सुद्धा 180 आहे। अँगल इन लिनियर पेअर याच्यानुसार याची सुद्धा जोडी 180 डिग्रीच होणार आहे। जर आपण फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 दोन्हींची जर ॲडिशन केली तर BOC दोन्ही बाजूला कॉमन असणार आहे, म्हणून आपलं काय होणार आहे, हा BOC कॅन्सल होत आहे, हा BOC कॅन्सल झालेला आहे। तर तुमचा आन्सर काय ते पहा, AOC + BOD, BOC इज द इलिमिनेटेड। ओके, देन सिमिलरली प्रूव्ह दॅट द BOC इज इक्वल टू AOD, तर असं तुम्हाला आन्सर मिळत आहे। नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला होता, इन फिगर अँगल A इज कॉन्ग्रंट अँगल B। ओके, येस, द गिवन A कॉन्ग्रंट अँगल B, A and B is the alternative linear angle formed by the transversal intersecting line L and M, and they are congruent. It is line L and parallel line to M, L and M। पहा, L आणि M ही सुद्धा पॅरलल लाईन असल्यामुळे यावरती N ही इंटरसेक्टमुळे याचे 8 अँगल तयार झाले आहेत, आणि ह्या अँगलनुसार द ट्रान्सव्हर्सल पहा इथे दिले, अल्टरनेटिव्ह इंटेरियर अँगल फ्रॉम बाय,
ट्रान्सव्हर्सल इंटरसेक्टिंग विथ द लाईन LM. या इंटरसेक्ट झाल्यामुळे जे अँगल तयार झालेले आहेत ते कशासाठी एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात हे प्रूव्ह करून टाकलं आपण. सॉलिनी टू RST दिलं आहे तुम्हाला, तुम्ही काढू शकता. अतिशय सोपा प्रश्न आहे हा. नेक्स्ट इथे तुम्हाला L आणि क्वेश्चन मी फक्त समजावून सांगते, पहा तुम्ही कसा सोडवला असेल तुम्ही आता गेस करू शकता शॉर्ट्समध्ये, जास्त डीपमध्ये मी सांगत नाही आहे. अँगल पॅरलल एन L अँड पॅरलल एन M, दोज बोथ लाईन्स आर parallel to each other and N and P also parallel to each other. Okay, then next the angle for हा अँगल जो फॉर्म झाला तो 45 डिग्री ABC काढायचा आहे तुम्हाला. हा जर 45 असेल तर हा सुद्धा 45 असणार आहे, आणि हा 45 असेल तर हा सुद्धा 45, हा सुद्धा 45 आणि हा सुद्धा 45, बिकॉज ड्यू टू द ट्रान्सव्हर्सल लाईन N and P इज इंटरसेक्टिंग इन द पॅरलल लाईन ऑफ L अँड पॅरलल लाईन ऑफ M. या दोन पॅरलल लाईनमध्ये ह्या ट्रान्सव्हर्सल P अँड ट्रान्सव्हर्सल N या लाईनमुळे जे फॉर्म झालेत त्या अँगल एकमेकांना कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच A अँगल 45, B अँगलसुद्धा 45, C अँगलसुद्धा 45. आपल्याला इथंच आन्सर मिळालेलं आहे. नेक्स्ट तुम्हाला हा अँगल काढायचा, एक्सटेरियर अँगल तुम्हाला हा दिलेला आहे 50 आणि हा दिलेला आहे 100 डिग्री. हा जर जोडून घेतला, हा आता पहा असा हा जर जोडून घेतला तर हा अँगल किती येणार आहे 100 डिग्री असणार आहे. हा 50 आहे तर हा किती असणार आहे, हा सुद्धा अँगल. तर तुम्ही तो काढल्यानंतर तुम्हाला हा अँगल मिळणार आहे. तर हा अँगल तुमचा 130 येत आहे. किती आहे 130. ते सॉल्व करून दिलेलं आहे पहा मी. ABC प्लस 50 इज इक्वल टू 130 आणि ABC इज इक्वल टू 180 मायनस 50 इज इक्वल टू प्लस 50 इज इक्वल टू 130. हे त्याचा आन्सर येत आहे. क्वेश्चन नंबर 4 सॉलिनी 1मध्ये तुम्हाला रेज दिलेला आहे. रेजवरती पॉईंट दिले TSRPQ आणि तुम्हाला त्याचे आन्सर विचारले. फर्स्ट क्वेश्चन विचारले द नेम ऑफ ऑपोजिट रे ऑफ द रे, याचं आन्सर येते PQ अँड द रेज ऑफ RD. सेकंड इंटरसेक्टिंग सेट ऑफ PQ अँड RP, याचं आन्सर येत आहे रेज PQ अँड बोथ द P आर ओरिजिनेटेड फ्रॉम द P. एक P बिंदूपासून हा RP आणि हा QP हे दोन्ही P बिंदूपासून तयार झाले असल्यामुळे याचे ओरिजिनेट आहेत. राईट युनियन ऑफ द सेट ऑफ PQ अँड QR. द युनियन ऑफ द सेट ऑफ PQ अँड द QR इज द लाईन Q इट जॉइनिंग द बाय रेज ऑफ विथ रीजन. नेक्स्ट आहे स्टेट ऑफ द रेज विच द सेगमेंट QR इज सबसेट. QR इज द सबसेट अँड QR अँड द रे आर QL लाईन QT. हे सगळे एकाच लाईनवरती आहे T आणि Qमध्ये, म्हणून ते एकमेकांना सबसेट आहेत. ओके, अशा प्रकारे. नेक्स्ट तुमच्या पॅरलल लाईनमध्ये हे गणित नेहमीच विचारलेलं आहे. सराव प्रॅक्टिसमध्ये सुद्धा हे गणित अतिशय सोपं आहे, तर तुम्ही पाहू शकता. आपल्या स्वाध्यायमध्ये हे गणित दाखवलेलं आहे. स्वाध्याय मी सोडून दाखवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे गणित समजलेलं आहे. इन फिगर RP अँड लाईन MS द DK इज द ट्रान्सव्हर्सल DHP इज द 185. मेजरमेंट ऑफ फॉलोइंग अँगल. यामध्ये तुम्हाला अँगल काढायचा आहे. पहा फर्स्ट अँगल दिलेला आहे, तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. दॅट प्रूव्ह करणं अँगल RHD कुठे आहे पहा, RH आणि D हा अँगल काढायचा आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर PH आणि हा G म्हणजे हा सुद्धा अँगल तुम्हाला काढायचा आहे. थर्ड विचारलेला आहे SGS, HG आणि S हा तुम्हाला अँगल काढायचा आहे. नंतर MGK म्हणजे हा सुद्धा अँगल काढायचा. हे पहा दोन्ही अल्टरनेटिव्ह अँगल तुम्हाला काढायचे आहेत. हा जर आला तर हा ऑटोमॅटिक निघणार आहे आणि हा जर आला तर हा सुद्धा ऑटोमॅटिक निघणार आहे. एकाच रेषेवरती दोन अँगल तयार होतात म्हणजे त्यांची बेरीज किती असते 180 डिग्री. हे अल्टरनेटिव्ह अँगल आणि करस्पॉन्डिंग अँगल असतात. तर हे अँगल तुम्हाला आता समजले असतील. द सम ऑफ द अँगल ऑफ लिनियर पेअर इज द 180 डिग्री अँड गिवन द DHP इज द 85 अँड देन द RHD हा जो काढायचा आपला RHD मायनस 85 जर आपण केला तर किती येणार आहे 95. म्हणजे हा आपला अँगल किती आला 95 आला. ओके, बिकॉज ड्यू टू द RP इज द पॅरलल टू MS अँड DK इज द ट्रान्सव्हर्सल टू द. ओके, हा P आणि S कशा आहेत एकमेकांना पॅरलल आहेत आणि DK काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. HSG DHC इज द कंपाऊंड करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल जे असतात ते सेम असतात. म्हणजे PHG जो आलेला आहे हा PHG जो असतो तो RHD एवढाच असणार आहे. म्हणजे हा 95 आहे तर हा सुद्धा किती आहे 95 आहे. HSG आता पहा HSG हा जर 95 आहे तर हा सुद्धा याच्याप्रमाणेच आहे. म्हणजे हा सुद्धा किती असणार आहे एवढाच असणार आहे. DHP एवढा हा किती असणार आहे 85 डिग्री असणार आहे. म्हणजेच MGK इज इक्वल टू द GSK आणि HGS आर द वर्टिकली अपोजिट अँगल फ्रॉम द इंटरसेक्शन ऑफ द लाईन MS अँड DK. देन दॅट्स वाय द MGK अँड HGS हे दोन्ही अँगल इक्वल असतात. त्यामुळे तो सुद्धा किती आला 85 आला आहे. म्हणजे हे सुद्धा किती आलं आहे अँगल 85 डिग्री आलेला आहे. ओके, भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये.
व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की